एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मजेत असणार. तर चला आज स्टार्ट करूया आपल्या नवीन लेक्चरला, दॅट इज सेक्शन ऑफ डेफिनेशन क्लॉजचा सेक्शन 2. त्यामध्ये सगळ्यात पहिली डेफिनेशन आपल्याला बघायला भेटते ती म्हणजे ॲक्टची. ॲक्ट डिनोट ॲज वेल एज सिरीज ऑफ ॲक्ट ॲज अ सिंगल ॲक्ट. सिंगल ॲक्ट किंवा सिरीज ऑफ ॲक्टला आपण ॲक्टच्या अंदर कव्हर करतो. ॲनिमल्स म्हणजे कोणतेही लिव्हिंग क्रिएचर जे ह्युमन बिंग्सला सोडून असलं ते म्हणजे ॲनिमल्समध्ये येतं. थर्ड क्लॉजमध्ये दिले आहे चिल्ड्रन. चिल्ड्रन म्हणजे कोणताही एनी पर्सन जो 18 वर्षापेक्षा कमी आहे. त्यानंतर क्लॉज 4 काउंटरफिट. ही डेफिनेशन एक महत्त्वाची आहे आपल्यासाठी. जो पण एखादी गोष्ट वन थिंग इज रिझेंबल टू another thing intended by means of this resemblance to practice the deception or knowing it to be likely that deception will thereby practices. म्हणजे कोणताही पर्सन एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीसारखी हुबेहूब बनवतो किंवा त्याच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न करतो जेव्हा त्याला इंटेन्शन आहे त्याचं की त्या रिझेम्बलन्सने एखाद्याला डिसेप्शन करायचं, त्याला फसवायचं किंवा त्याला नॉलेज आहे त्या काउंटरफिटिंगमुळे दुसऱ्याची काहीतरी लाईकली दॅट कॉजेस डिसेप्शन किंवा फसवण्याचा प्रयत्न होणार, ते म्हणजे काउंटरफिट. याचं एक्सप्लेनेशन 1मध्ये दिलेलं आहे की इट इज नॉट इसेन्शियल की जे काउंटरफिट जे असणार ते हुबेहूब दुसऱ्या गोष्टीची कॉपी असणार. फॉर एक्झाम्पल आता आपण खोट्या नोट बनवतो तर त्या नोटमध्ये फॉर एक्झाम्पल गांधीजींचा चष्मा नाही आहे, तर गरजेचं नाही आहे की तो चष्मा नाही आहे तर ते काउंटरफिट नाही झालं, तर ते सुद्धा काउंटरफिट होणार. आणि एक्सप्लेनेशन 2मध्ये सांगितलं आहे की यात बर्डन ऑफ प्रूफ कोणाजवळ असणार आहे? ॲक्युजजवळ. म्हणजे जर समजा ती खोटी नोट कोणत्या पर्सनजवळ सापडली तर त्याला ते प्रूव्ह करायला लागणार की मी हा काउंटरफिट करण्याच्या हिशोबाने ही बनवलेली नाही किंवा ही चुकून माझ्याकडे आलेली आहे. त्यानंतर सेक्शन 5 कोर्ट. सब क्लॉज 5 आपला कोर्टचा. कोर्ट म्हणजे काय आहे? जजेस हु इज एम्पावर बाय लॉ टू ॲक्ट ज्युडिशियली. जजेस जे ज्युडिशियली त्यांना पॉवर देते काम करण्यासाठी किंवा बॉडी ऑफ जजेस हे कोर्टाच्या डेफिनेशनमध्ये येतात. डेथ म्हणजे काय आहे? डेथ म्हणजे कोणत्या पण ह्युमन बिंग्सची डेथ. डिसऑनेस्टली हा आपल्यासाठी 7वा जो क्लॉज आहे तो महत्त्वाचा आहे. डिसऑनेस्टली म्हणजे डुईंग एनिथिंग विथ इंटेन्शन ऑफ कॉझिंग रॉंगफुल गेन टू वन पर्सन और रॉंगफुल लॉस टू अनदर पर्सन. असं कोणती पण गोष्ट करणं ज्यात कोणाचं इंटेन्शन आहे की त्यामुळे एखाद्याला रॉंगफुल गेन व्हावा और किंवा समोरच्याला रॉंगफुल लॉस व्हावा. तर रॉंगफुल गेन आणि रॉंगफुल लॉस याच्यामध्ये और आहे. तर म्हणजे जरी फक्त रॉंगफुल गेन झालेला असला तरी पण ती गोष्ट डिसऑनेस्टली होते. तर रॉंगफुल गेनची जी डेफिनेशन आहे ती आपल्याला एक समोरच्या क्लॉजमध्ये दिलेली आहे. जो सब क्लॉज 36 आहे त्यात रॉंगफुल गेन डिफाईन केलेला आहे. म्हणजे गेन बाय अनलॉफुल मीन्स ऑफ प्रॉपर्टी टू विच द पर्सन गेनिंग इज नॉट लिगली इंटायटल. म्हणजे कोणती पण प्रॉपर्टी तो पजेस करत आहे ज्याच्याजवळ ते टायटल नाही आहे पजेस करायचं. आणि त्याचंच अपोजिट रॉंगफुल लॉस ते 37 क्लॉजमध्ये दिलं आहे. त्यात म्हटलं आहे लॉस बाय अनलॉफुल मीन्स ऑफ प्रॉपर्टी विच द पर्सन लॉस इट इज लिगली इंटायटल. म्हणजे माझं त्या गोष्टीवर टायटल होतं तरी पण ती गोष्ट माझ्या ऑथॉरिटीपासून दुसऱ्या ऑथॉरिटीमध्ये गेलेली आहे, ते म्हणजे रॉंगफुल लॉस. तर कम बॅक टू द ओरिजिनल. त्याच्यानंतर आपली डेफिनेशन आहे सबक्लॉज 8मध्ये डॉक्युमेंट, जी एव्हिडन्स ॲक्टमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. डॉक्युमेंट म्हणजे काय आहे? कोणतंही मॅटर जे एक्सप्रेस केलं आहे किंवा डिस्क्राईब केलेलं आहे कोणत्या पण सबस्टन्सनी कोणत्याही सबस्टन्सवर बाय मीन्स ऑफ लेटर, फिगर किंवा मार्क्स किंवा मोर दॅन दोज मीन्स. आणि याच्यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डसुद्धा येतात. तर त्याला आपण म्हणतात त्या गोष्टीला म्हटलं जाणार त्या गोष्टीचा इव्हिडन्स ऑफ दॅट मॅटर. आता इथे एक्सप्लेनेशन 1मध्ये सांगितलेलं आहे इव्हिडन्स म्हणजे काय. इव्हिडन्स म्हणजे इव्हिडन्स ॲक्टवाला इव्हिडन्स नसून जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहू शकतो. त्या फिगर मार्क्सला आपण डोळ्यांनी पाहू शकतो आणि त्या गोष्टीचा आपण कोर्टात इव्हिडन्स देऊ पण शकतो किंवा नाही पण देऊ शकतो.
तर आता एखादी गोष्ट डॉक्युमेंट आहे म्हणजे काय, ते मॅटर ते डॉक्युमेंट आहे, ना की ज्या सबस्टन्सवर ते आपण लिहिलेलं आहे. तर याच्यात खाली इलस्ट्रेशनमध्ये सांगितलं आहे की कोणत्या गोष्टी ह्या डॉक्युमेंट्स अंडर कवर होणार. जसं चेक आहे, जसं बँकरचा किंवा पॉवर ऑफ अटर्नी आहे, मॅप प्लॅन्स आहे, डायरेक्शन और इन्स्ट्रक्शन ऑफ डॉक्युमेंट, हे सगळ्या गोष्टी डॉक्युमेंट्समध्ये येणार. त्यानंतर आहे आपलं सबसेक्शन 9 फ्रॉड्युलंटली. फ्रॉड्युलंटली मीन्स डुईंग एनिथिंग विथ इंटेन्शन टू डिफ्रॉड, विथ इंटेन्शन ऑफ डिफ्रॉड, कोणालाही फसवण्याच्या हेतूने कोणती गोष्ट करणे म्हणजे फ्रॉड्युलंटली. सबसेक्शन 10 हा जेंडरचं आपल्याला माहिती सांगतो. त्यामध्ये तो सांगतो आहे प्रोनाउन्स ही ह्या प्रोनाउन्समध्ये मेल, फिमेल और ट्रान्सजेंडर हे तिन्ही पण लोक कवर होतात. आता ट्रान्सजेंडर हा नवीन इथे ॲड करण्यात आला आहे. आणि ट्रान्सजेंडर म्हणजे कोण असणार, जो सेक्शन 2मध्ये ते ट्रान्सजेंडर मेन्शन केलेले असणार. ट्रान्सजेंडर पर्सनल ॲक्ट खाली तो म्हणजे इथे ट्रान्सजेंडर असणार. सेक्शन 11 क्लॉज आपला सब क्लॉज 11 सांगतो गुड फेथ. गुड फेथ म्हणजे एखादी कोणतीही कृती किंवा गोष्ट डन और बिलीव विदाउट ड्यू केअर अँड अटेन्शन. त्यानुसार ड्यू केअर अँड अटेन्शन जर समजा हे आपण कोणतीही करणार, म्हणजे इथे थोडीशी निगेटिव्हली दिली गेली आहे गुड फेथची डेफिनेशन. गव्हर्नमेंट म्हणजे कोण, एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट. हार्बर म्हणजे काय, हार्बर म्हणजे आपण कोणाला लपवणे किंवा इन्क्लुडिंग supplying a person with a shelter, food, drink, money, clothes, arm, ammunition or by means of conveyance or assistance person by means in the same kind by those enumerated in the clause 11. म्हणजे एखाद्या कोणत्या पण पर्सनला आपण अनलॉफुली शेल्टर, फूड, क्लोथ्स, मनी, ॲम्युनेशन किंवा त्याला राहायसाठी जागा देतो आहे अशा पर्सनला जो स्वतः गुन्हेगार आहे आणि त्याला आपण लपवतो आहे, तर ते म्हणजे हार्बर करणं. तर याला एक्सेप्शन स्पाऊस आहे, म्हणजे हजबंडने त्याच्या वाईफला जर समजा लपवलं तर ते हार्बरिंग नाही होत किंवा वाईस वर्सा. त्यानंतर सबक्लॉज 14मध्ये इंजुरी सांगितलं आहे. इंजुरी म्हणजे कोणतं पण हार्म व्हॉट एव्हर इलिगली कॉज बाय टू एनी पर्सन, बॉडी, माइंड, रेप्युटेशन, प्रॉपर्टी. इंजुरी आपल्याला जनरली असं वाटते की एखाद्या रेप्युटेशनला होऊ शकते किंवा प्रॉपर्टीला, पण ती 4 गोष्टींना होते. तर ते म्हणजे बॉडी, माइंड, रेप्युटेशन और प्रॉपर्टी. त्यानंतर सबक्लॉज 15 इलिगल अँड लिगली बाउंड टू डू. आता इथे सांगितलं आहे इलिगल is applicable to everything which is an offense or which is prohibited by law. इलिगल म्हणजे जो आपण म्हणू की हा एक ऑफेन्स आहे किंवा एखादा लॉ सांगता आहे की हा त्याच्या अगेन्स्ट आहे, प्रोहिबिट करते तो एखाद्या लॉला, तर ते म्हणजे इलिगल. आणि विच फर्निशेस ग्राउंड फॉर सिव्हिल ॲक्शन. म्हणजे इलिगल म्हणजे 3 गोष्टी आल्या याच्यामध्ये. पहिली गोष्ट अप्लिकेबल टू, तो एक ऑफेन्स आहे किंवा ज्याला लॉ प्रोहिबिट करते, किंवा तिसरं फर्निशेस ग्राउंड फॉर सिव्हिल ॲक्शन. हे 3 गोष्टी इलिगलमध्ये येणार. त्याच्यानंतर पर्सन इज सेड टू बी लिगली बाउंड टू डू म्हणजे व्हॉट एव्हर इज लिगल इन टू हिम टू ओमिट, जे तो बांधील आहे ते करण्यासाठी, लिगल टू बाउंड टू डू. त्यानंतर क्लॉज 16मध्ये जजेसची डेफिनेशन कव्हर केलेली आहे. जजेस म्हणजे असे पर्सन हू ऑफिशियली डेसिग्नेटेड ॲज अ जज अँड इन्क्लूड अ पर्सन who is empowered by law to give in any legal proceeding, civil किंवा क्रिमिनल. आणि त्यांचे जे जजमेंट असणार ते अपील त्यांच्या अगेन्स्ट अपील नाही करता येणार. त्या लोकांना जज ह्या व्याख्येत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर हू इज वन ऑफ द बॉडी ऑफ पर्सन और विच बॉडी ऑफ अ पर्सन इज empowered बाय लॉ टू गिव्ह अ सच जजमेंट. जर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर समजा जज म्हणून आपण काही कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर एखादी गव्हर्नमेंट अपॉइंट करत असेल तर तो व्यक्तीसुद्धा जजमधून येणार. त्यानंतर सबक्लॉज 17मध्ये लाईफ म्हणजे काय आहे ते सांगितलं. लाईफ मीन्स लाईफ ऑफ ह्युमन बिंग्स अनलेस कॉन्ट्ररी, म्हणजे जिथे जे दिलेले असेल, पण लाईफ म्हणजे ह्युमन बिंग्सची लाईफ. त्यानंतर लोकल लॉ म्हणजे काय आहे, लॉ अप्लिकेबल ओनली टू पर्टिक्युलर पार्ट ऑफ इंडिया. फक्त एका पार्टसाठी जे अप्लिकेबल आहे इंडियातला ते म्हणजे लोकल लॉ. मॅन सबक्लॉज 19मध्ये सांगितलं मॅन म्हणजे मेल ह्युमन बिंग ऑफ एनी एज.
त्याच्यानंतर सब क्लॉज 20मध्ये मंथ आणि इयरचं सांगितलं आहे. मागच्या वेळेस हे जे होतं आता IPC मधून BNSमध्ये हे चेंज झालं. इथे आपण मंथ किंवा इयर कॅल्क्युलेट करायला ग्रेगोरियन कॅलेंडर यूज करणार आहे. 21मध्ये मुवेबल प्रॉपर्टीची डेफिनेशन दिलेली आहे, जी TP ॲक्टनुसार सेम जे असणार मुवेबल प्रॉपर्टी ती सेम डेफिनेशन इथे पण लागू होते. त्यामध्ये काय काय येते, एव्हरी प्रॉपर्टी किंवा डिस्क्रिप्शन एक्सेप्ट लँड थिंग्स अटॅच टू अर्थ परमनंटली फास्टन इन एनिथिंग विच इज अटॅच टू अर्थ. त्यानंतर 22 नंबरमध्ये काय इन्क्लूड होतं, सिंग्युलर नंबर ज्यामध्ये प्ल्युरल नंबर येतात आणि प्ल्युरल नंबर सिंग्युलर म्हणजे प्ल्युरल आणि सिंग्युलर दोन्ही पण नंबर्स हे नंबर ह्या डेफिनेशनमध्ये कवर होतात. त्यानंतर 25 ओमिशन डिनोट ॲज वेल ॲज सिरीज ऑफ ओमिशन किंवा सिंगल ओमिशन, याला आपण ओमिशनमध्ये कवर करतो. 26मध्ये पर्सन आहे. पर्सन म्हणजे कोण कोण येते यात, एनी कंपनी, असोसिएशन किंवा बॉडी ऑफ पर्सन्स इनकॉर्पोरेटेड ऑर नॉट. पब्लिक म्हणजे कोणतं, किंवा एनी क्लास ऑफ पर्सन किंवा कम्युनिटी, हे 27 पब्लिक ह्या डेफिनेशन अंतर्गत येतात. 28 पब्लिक सर्वंट, याची डेफिनेशन जरा वास्ट आहे. त्यामध्ये पब्लिक सर्वंटमध्ये कोणते कोणते पर्सन येणार याची इथे खाली लिस्ट दिलेली आहे. तर त्यामध्ये कोण कोण येणार, एव्हरी कमिशनर ऑफिसर, जो आर्मी नेव्ही एअरफोर्सचा ऑफिसर तो पब्लिक सर्वंट असणार. जे जजेस आहेत ते पब्लिक सर्वंटमध्ये येणार. त्याच्यानंतर कोर्ट, ज्याचे इन्क्लुडिंग त्यांचे लिक्विडेटर, रिसिव्हर किंवा कोर्ट कमिशनर जे असतात ते पब्लिक सर्वंट असणार. किंवा कोणी एसेसर किंवा मेंबर्स ऑफ पंचायत जे असतात, जे कोर्टामध्ये किंवा पब्लिक सर्वंट लाईक ते ॲक्ट करतात, तर ते यामध्ये येणार. किंवा जे प्रत्येक आर्बिट्रेटर्स आहेत ते ह्यामध्ये येणार. किंवा पर्सन हू होल्ड एनी ऑफिस ऑफ व्हर्च्यू ही इज इन पॉवर, ज्याला कायद्याने किंवा शासनाने तशी पॉवर दिली आहे ते. किंवा ऑफिसर ऑफ गव्हर्नमेंट किंवा प्रिव्हेंटेड ऑफेन्सेस, जे एखादा ऑफेन्स प्रिव्हेंट करायसाठी एखादे ऑफिसर्स गव्हर्नमेंट नेमत असेल तर ते लोक यामध्ये येणार. त्यानंतर एव्हरी ऑफिसर, ज्याची ड्युटी आहे एखादं कोणतं कृत्य जे आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी, तर ते यामध्ये येणार. त्याच्यानंतर ऑफिसर जे टू टेक, रिसिव्ह, एक्सपांड एनी प्रॉपर्टी, म्हणजे आपण जसं रिसिव्हर CPCमध्ये जे प्रोव्हिजननुसार आपण रिसिव्हरला अपॉइंट करतो तर तो सुद्धा इथे येणार. किंवा पर्सन जो आहे एनी ऑफिस ऑफ वर्क, जो एखादं ऑफिस होल्ड करतो किंवा त्याला पॉवर आहे एखादं पब्लिश किंवा मेंटेनन्स किंवा रिसिव्ह हे मेंटेन करण्याचा. तर हे सर्व जे लोक आहे हे पब्लिक सर्वंटच्या डेफिनेशनमध्ये येतात. त्यानंतर आहे 30 दॅट इज स्पेशल लॉ. स्पेशल लॉ जो असतो हा पर्टिक्युलर सब्जेक्टसाठी असतो. त्याच्यानंतर व्हॅल्युएबल सिक्युरिटी ही महत्त्वाची डेफिनेशन आहे. व्हॅल्युएबल सिक्युरिटी म्हणजे असं डॉक्युमेंट ज्याचा आपण यूज किंवा ज्याचा कन्व्हर्शन एखादं लिगल राईट ज्याच्यामुळे क्रिएट केला जाऊ शकतो, एक्सपांड केला जाऊ शकतो, ट्रान्सफर केला जाऊ शकतो, रिस्ट्रिक्ट केला जाऊ शकतो, एक्सटिंग्विश केला जाऊ शकतो किंवा रिलीज केला जाऊ शकतो, किंवा ज्याच्यामुळे एखादी लिगल लायबिलिटी क्रिएट होऊ शकते, तो म्हणजे व्हॅल्युएबल सिक्युरिटी. त्यानंतर व्हेसल म्हणजे असं पण कन्व्हेयन्स बाय वॉटर ऑफ ह्युमन बिंग्स ऑर ऑफ प्रॉपर्टी. नंतर व्हॉलंटरी म्हणजे काय असते, एखादी गोष्ट जी आपण व्हॉलंटरी करतो आहे ते म्हणजे काय असते, ज्याला ते इंटेन्शन आहे ते गोष्ट कॉज करायचं ते म्हणजे व्हॉलंटरी. किंवा बाय मीन्स ऑफ ॲट द टाइम ऑफ एम्प्लॉयमेंट, दिस मीन्स त्याला रिझन आहे बिलीव्ह की बा आपण हे केल्यामुळे एखादी ते कृत्य किंवा लाईकली ते होऊ शकणार, ते म्हणजे व्हॉलंटरी. विल म्हणजे टेस्टामेंटरी डॉक्युमेंट. विल म्हणजे तर आपल्याला टेस्टामेंटरी डॉक्युमेंटमध्ये कव्हर होते, त्याच्यामुळे आपण ट्रान्सफर प्रॉपर्टी ॲक्ट अंतर्गत नॉन टेस्टामेंटरी डॉक्युमेंट असं एक डॉक्युमेंटची आपण तिथे व्याख्या पाहिलेली आहे, कारण की त्यामध्ये विल कव्हरअप होत नाही. वुमन्स म्हणजे कोण होते तर एनी एजची कोणती पण महिला यामध्ये कव्हर होते. रॉंगफुल गेन म्हणजे एखादा कोणत्याही पर्सनला एखादा गेन झाला आहे बाय अनलॉफुल मीन्स ऑफ प्रॉपर्टी, ज्याच्यात तो त्याची लिगल एंटायटल नाही आहे, त्याच्याजवळ ते टायटल नाही आहे ते गेन करायचं, तर तो म्हणजे रॉंगफुल गेन. रॉंगफुल लॉस म्हणजे
त्याचा रॉंगफुल गेनच्या अपोजिट, ज्याच्याजवळ त्याचे एंटायटलमेंट आहे, तो लिगली एंटायटल आहे त्या प्रॉपर्टीसाठी, पण ती गोष्ट त्याच्यापासून लूज झाली बाय मीन्स ऑफ अनलॉफुली, तर ते आहे रॉंगफुल लॉस. गेनिंग रॉंगफुली आणि लुझिंग रॉंगफुली हे सेमच आहे त्यामध्ये. त्यानंतर सेक्शन 3 जो आहे हा जनरल एक्सप्लेनेशन, हा जो आहे हा की टू ओपन आपल्या नेक्स्ट चॅप्टरसाठी आहे. तर भेटूया आपल्या नवीन चॅप्टरमध्ये.